नमस्कार सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आज आपण मराठा आरक्षण आंदोलन आणि त्याचं फलित या विषयावर ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद पवार यांच्याकडनं सखोल माहिती घेणार आहोत, कायदेशीर बाबी समजावून घेणार आहोत. तर सर, सर्वात नमस्कार. पहिला प्रश्न असा आहे की जरांगे पाटलांनी ज्या मागण्या घेऊन आंदोलन केलं की त्यांना इतर मागास प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण ही त्यांची प्रमुख मागणी होती. आत्ताच्या आंदोलनात ती मान्य झाली नाहीये, पण त्यांनी सरकारने काही मुदत घेतली आहे त्याच्यासाठी 2 महिन्याची. तर ही मागणी मुळात कायदेशीर आहे का? आता कायदेशीर जर मागणी आहे का जर आपण असं विचारलं तर मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात गेले अनेक वर्ष लढा चालू आहे ही वस्तुस्थिती आहे. लढा चालू असताना यापूर्वी सरकारने मग राणे समिती असेल किंवा मग देवेंद्र फडणवीसांचं सरकार असेल आत्ताचं आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, पण तो सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकला नाही. ही देखील वस्तुस्थिती आहे. न टिकण्याचं कारण घटनाबाह्य आरक्षण होतं, कारण 50% कॅप आहे. घटना सांगते की 50% आतलं आरक्षण टिकणार, 50% वर गेलं तर ते टिकणार नाही, आणि म्हणून टिकलं नाही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मनोज जरांगे पाटलांनी जी काही मागणी केली की 50% आतलं टिकणारं आरक्षण आम्हाला असावं. का असावं? ओबीसी ही काही कुठली जात नाही. ओबीसी हा प्रवर्ग आहे. घटनेनुसार एससी, एनटी आणि बीसी या 3 कॅटेगरी सोडल्या तर दुसऱ्यांना कोणाला आरक्षण देता येत नाही. आणि म्हणून केंद्र सरकारनेच ओबीसी हा एक प्रवर्ग तयार केलेला आहे. ओबीसीचा आपण विचार केला तर ओबीसी मध्ये जवळपास 350 पर्यंत जाती इन्सर्ट केलेल्या आहेत. 374 जाती त्यामध्ये आहेत. आणि त्या 374 ओबीसी प्रवर्गामध्ये कुणबी हे देखील एक प्रवर्ग जात त्यामध्ये आहे. मग आता जरांगे पाटलांची मागणी काय होती? त्यांनी अभ्यास केला की 50% जर बसवायचं असेल, आपण मागणी केली आम्हाला कसंही करून आरक्षण द्या, ते तुम्ही तुमचं कायदा बदलायचं, घटना बदला, काय तुम्ही तुमचं बघा, आणि समजा दिलं तर परत ते टिकलं नसतं. ओबीसीचा विचार केला तर कुणबी हा पहिल्यापासून त्यामध्ये समाविष्ट आहे ओबीसी प्रवर्गामध्ये. आणि म्हणून तुम्ही विदर्भ मराठवाड्यातला काही भागातला विचार केला तर कुणबी मराठा समाज जो आहे तो कुणबी म्हणून ट्रीट केलेला आहे. हैदराबाद गॅझेटियरचा तुम्ही विचार करा, त्यात कुणबी म्हणजेच मराठा, मराठा म्हणजेच कुणबी. सातारा, औंध, पुणे, आता हे जे काही गॅझेट आहेत पूर्वीपासूनचा विचार केला तर त्यामध्ये मराठा समाजाला कुणबी म्हणून ट्रीट केलेले आहे. आणि म्हणून जरांगे पाटलांची मागणी होती की तुम्ही हैदराबादचा गॅझेटियर लागू करा, सातारा गॅझेटियर लागू करा, की जेणेकरून कुणबी त्यामध्ये मराठा ट्रीट केलेला आहे. आणि जो जो मराठा आहे तो कुणबी एकदा ट्रीट केला की ऑटोमॅटिक ओबीसी मधून त्यांना आरक्षण मिळेल. आणि म्हणून ह्या स्टेजला त्यांची मागणी रास्त होती. आता कुणबी जर मराठा समाजाला ट्रीट केलं तर ऑटोमॅटिक ते त्या प्रवर्गामध्ये जाऊन बसतील. आणि ज्या ज्या ओबीसी समाजाला आता आरक्षणाच्या माध्यमातून ज्या फॅसिलिटीज मिळत आहेत, जे फायदे मिळत आहेत, ते सगळे मराठा समाजाला लागू होतील. ही आजची वस्तुस्थिती आहे. हा, पण त्याच्यामध्ये एक भाग असा आहे की ओबीसी म्हणजे मराठा कुणबी झाले की ते टेक्निकली ओबीसी मध्ये समाविष्ट होतील, ही भाग बरोबर आहे म्हणजे. पण दुसरा भाग असा आहे की आतापर्यंत जे नाकारलं ते मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक दृष्ट्या मागास नाही असं कोर्टाने इंटरप्रिट केलेले 2-3 वेळेला निकाल दिलेला आहे तसं. तर या पार्श्वभूमीवर म्हणजे कायदेशीर दृष्ट्या तरी मराठा समाजाला कुणबी म्हणून का होईना पण ओबीसी करणं हे तरी शक्य आहे का? कारण त्याला सुद्धा चॅलेंज होऊ शकतं. आता विषय कसा आहे की कुणबी हा ऑलरेडी ओबीसीच आहे. हो, बरोबर आहे. माझा कुणबी आणि मराठा, जो मराठा आहे तोच कुणबी आहे. मग झालं काय की जे कुणबी विदर्भातले, मराठवाड्यातले होते ते आरक्षणाचा लाभ घेत आहेत, ते ओबीसी म्हणून त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये मान्यता आहे, ऑलरेडी ते समाविष्ट आहेत. मग एंटायर मराठा समाज, मग परत त्याची व्याख्या काय येते, जो कुणबी तोच मराठा, जो मराठा आहे तोच कुणबी आहे. मग तुम्हाला तुकाराम महाराजांपासून जर अभ्यास केला, तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगामध्ये म्हटलेले, शिवाजी महाराजांपासून जरी तुम्ही विचार केला तर कोण कुणबी, त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे मराठा सुद्धा असं काही कुठं म्हटलेलं नाहीये, कुणबीच. म्हणजे कुणबी म्हणजे कोण? जो शेती करतो, जो शेती करतो तो कुणबी. आणि मग मराठा समाजाचा आपण विचार केला तर भारताच्या जडणघडणीमध्ये
किंवा महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये शेवटी महाराष्ट्राचा मराठा एक कणा आहे. बरोबर. आज मराठा समाजाचं शिक्षण असेल, राजकारण असेल, शेती असेल, सैन्य भरती असेल, प्रत्येक ठिकाणी मराठा समाजाने मोठं योगदान दिलेले आहे. पण आर्थिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण, सामाजिक मागासलेपण या संदर्भात आतापर्यंत 3 वेळा सर्वे करून सरकारच्या पटलावर रिपोर्ट ठेवले की मराठा समाज कसा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. पण ते सुप्रीम कोर्टला का टिकलं नाही, तर 50%च्या वर त्याची मर्यादा घेऊन टिकली नाही. तर 3 वेळा मराठा समाज कसा मागासलेला आहे हे जे रिपोर्ट न्यायालयाच्या पटलावर आहेत. आता तुम्ही ओबीसीचा विचार करा. ओबीसी मध्ये आता परत जातीचं नाव उल्लेख केला की आपल्याला जातीला न दुखवता किंवा दुसऱ्याच्या आरक्षणाला टच न करता आरक्षण घ्यायचं, हे सगळ्यांचं ब्रीद वाक्य झालंय. बरोबर आहे, म्हणून मी जातीचा उल्लेख करत नाही. पण ओबीसी समाजातल्या काही प्रमुख जाती आहेत त्यांचा तुम्ही बारकाईने अभ्यास करा. जसं मराठा समाजाचं 3 वेळा सर्वेक्षण झालं आज शासनाच्या पटलावर आहे, तशा ओबीसी मधल्या प्रवर्गामध्ये काही जाती फक्त एक ओळीच्या अध्यादेशावर त्यांना त्या ओबीसी मध्ये इन्सर्ट केलं गेलं. ही देखील वस्तुस्थिती. आज मराठा समाजाचा विचार करा, ज्याला खरंच आरक्षणाची गरज आहे, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, इकडे धाराशिव असेल, अनेक शेतकरी कुटुंब आहेत की ज्यांना आरक्षणाची गरजच आहे आणि ते सगळं ओळखून तो सर्वे झालेला आहे. फक्त 50%ची कॅप ओलांडल्यामुळे सुप्रीम कोर्टमध्ये टिकलं नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. पण मग आता जसं आता नुकतंच शरद पवारांनी एक विधान केलं होतं त्याप्रमाणे तो एक मार्ग असू शकतो का 50%मध्ये, म्हणजे त्याच्यामुळे सामाजिक वीण एक सैलावली जाण्याची एक शक्यता आहे. म्हणजे मराठा आणि ओबीसी हा संघर्ष सुरू झालेलाच आहे ऑलरेडी, आणि मधल्या काळात तर तो खूपच टोकाला गेला होता गावागावात. तर मग आता केंद्र सरकारने पुढाकार घ्यायला पाहिजे का याच्यात, म्हणजे टक्केवारी वाढवण्यासाठी? नाही, मग शरद पवार साहेबांनी जी मागणी केली, मग तुम्हाला जर सामाजिक वीण तुम्हाला नीट ठेवायची, 2 समाज एकत्र समोर समोर यायला नको, हे तुम्हाला करायचंय, कायदा सुव्यवस्था बिघडायला नको, पण आरक्षण तर द्यायचंय. मग ही जर तुमची मानसिकता असेल तर पवार साहेब जे म्हणतायत तुम्ही घटनेत बदल करा, ती मागणी देखील रास्त आहे. मग शेवटी घटना बदलायचा अधिकार हा केंद्र सरकारला, त्याला 2/3 बहुमत लागतं, ते आज गव्हर्नमेंटकडे आहे. आज तुम्ही तामिळनाडूचा विचार करा. तामिळनाडूमध्ये मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे 80-79 सालापासून 69 एवढं आरक्षण आजही आहे आणि ते टिकून आहे. का टिकलं? कारण त्यांनी जो कायदा बनवला होता, तामिळनाडू सरकारने आरक्षणासंदर्भातला कायदा केंद्र सरकारकडे पाठवला आणि सूची 9 शेड्यूल 9 मध्ये त्याचा समाविष्ट करा अशी त्या काळात त्यांनी मागणी केली. त्यांची मागणी मान्य झाली आणि त्यांचा कायदा हा शेड्यूल 9 मध्ये. आता शेड्यूल 9 म्हणजे काय की केंद्र सरकारने असे काही बनवलेले कायदे की जे शेतकऱ्यांसाठी प्रामुख्याने बनवले होते, की शेती ऍक्वायर करणं, काय भूमीहीन शेतकऱ्यांना जमीन देणं, ह्या कायद्याला चॅलेंज केलं की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वर्षानुवर्ष पेंडिंग पडतं. आणि म्हणून शेड्यूल 9 हा बनवला 1951 मध्ये, की शेड्यूल सूची 9 त्यामध्ये जर एखादा कायदा आपण टाकला तर तो जनरली कोणाला चॅलेंज करता येत नाही, तो न्यायालयासमोर जात नाही. पण 1972 मधलं केशवानंद भारतींचा निकाल जर आपण पाहिला तर सुप्रीम कोर्टच्या निकालामध्ये हेही म्हणले की तुम्ही जर घटनाबाह्य काही कायदे बनवले आणि संविधानाच्या ढाच्यालाच तुम्ही हात लावला तर आम्ही शेड्यूल 9 ला देखील हात लावू शकतो, शेड्यूल 9 मधले कायदे पण आम्ही तपासू शकतो, न्यायालय असं सुप्रीम कोर्टचा निकाल आहे. म्हणजे शेड्यूल 9 मध्ये सुद्धा धोक्याच आहे. पण शेड्यूल 9 मध्ये जर कायदा गेला तर जसं तामिळनाडूला गेले 35-40 वर्ष तिथला समाज आरक्षणाचा लाभ घेतोय, तसा शेड्यूल 9 मध्ये जर कायदा टाकला तर तो अनेक वर्ष टिकू शकतो, मराठा बांधव त्याचा लाभ घेऊ शकतात. ही वस्तुस्थिती. आणि म्हणून पवार साहेबांनी जी मागणी केली, तुम्ही घटना बदला, 50%चे स्लॅब काढून टाका, ही मागणी देखील आजच्या सिच्युएशनला रास्त आहे असं मला एक वकील म्हणून मला वाटतं. आता मुंबईमध्ये मोठं आंदोलन झालं जरांगे पाटलांचं आणि त्याला यश आलं असं म्हटलं जातं. त्यांची प्रमुख मागणी तर आता मान्य झालेली नाहीये तूर्ताला, पण हैदराबाद गॅझेटचं मुख्य त्यांची मागणी होती ती मान्य झालेली आहे. तर नेमकं काय, म्हणजे कालच्या GRचा अर्थ कसा लावायचा की त्याच्यामुळे मराठा समाजाला खरंच फायदा मिळू शकतो का सरकारने वेळ काढण्यासाठी म्हणून हा प्रयत्न? कारण जेव्हा कोर्टाचा हस्तक्षेप आला त्याच्यात, उच्च न्यायालयाने जेव्हा ऑर्डर्स काढल्या आणि एका दिवसात ह्याचा निकाल लावते, सरकारवर पण ताशेर आहेत, आंदोलकांवर पण ताशेर आहेत. तर या न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे दोन्ही बाजूंनी घाई झाली का?
किंवा ही जे काय झालं ते योग्य झालं का, म्हणजे लॉंग टर्म फायद्याचं आहे का? आता याचं कसं आहे, परत थोडंसं खोलात जायला लागेल. ओबीसी प्रवर्ग, ओबीसी प्रवर्गामध्ये कुणबी हा ऑलरेडी ओबीसीच आहे. जो कुणबी विदर्भात आहे, मराठवाड्यात आहे, तो मराठाच आहे. मग बाकीचा पश्चिम महाराष्ट्र उर्वरित महाराष्ट्रामध्ये जे मराठे आहेत त्यांना कुणबी का नको? आणि म्हणून मनोज दादांचं म्हणणं होतं की तुम्ही हैदराबाद आणि सातारचे गॅझेट लागू करा, त्यामध्ये कुणबी म्हणून मराठा ट्रीट केलेलं आहे. म्हणजे आज मराठा समाजाकडे कुठलंही असं डॉक्युमेंटरी नव्हता. एक तर कालच्या अध्यादेशामुळं एक स्ट्रॉंग एव्हिडन्स मराठा समाजाकडे आला की तुम्ही ते गॅझेट लागू केलं, म्हणजे त्या गॅझेट प्रमाणे जे कुणबी होते ते आता मराठे झाले, मराठे किंवा मराठा जो होता तो कुणबी झाला. म्हणजे काहीच नसल्यापेक्षा काहीतरी पादारात पडलं हे म्हणायला हरकत नाही. दुसरी गोष्ट, सरसकट तुम्ही लागू करा. मनोज दादांना मला वाटतं विखे पाटील यांनी कन्व्हिन्स केलं की त्यामध्ये काही टेक्निकल बाबी आहेत. स्वतः शिवेंद्रराजे भोसले तिथे होते, त्यांच्या साक्षीने दादांनी सांगितलं की शेवटी ती पण एक गादी आहे आणि त्यांना मान देऊन ते 15 दिवस मागतात, आम्ही 15 महिनाभर थांबतो. म्हणजे सरसकट मराठ्यांसाठी जो काही GR येणार आहे तो देखील आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे मराठा समाजाला आतापर्यंत काहीच नव्हतं, निदान काहीतरी पादारात पडलंय असं म्हणायला हरकत नाही. म्हणून जरांगे पाटलांची जी मागणी होती ती सकृतदर्शनी बऱ्यापैकी मान्य झालंय. एक वकील म्हणून मला असं, माझं निरीक्षण मला असं वाटतं. हा, आता त्याच्यावरनं परत वादविवाद सुरूच आहेत. म्हणजे छगन भुजबळ आणि हे ओबीसी नेते सगळे आम्ही न्यायालयीन लढाई पण लढू आणि रस्त्यावरची लढाई पण लढू असं, म्हणजे आता एक मराठ्यांचं वादळ शांत झालं आणि ओबीसीचं सुरू झालं असं म्हणायला हरकत नाही. तर न्यायालयात आता काय होऊ शकतं या GRच्या बाबतीमध्ये? आता GR कसं आहे, प्रत्येक शेवटी काय न्यायालयीन प्रक्रिया आहे. कुठलाही GR अध्यादेश निघाला तर तो चॅलेंज करायचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. हा 100% चॅलेंज होणार. ओबीसीचे बांधव आपले काही गप्प बसणार नाही, न्यायालय जाणार. पण परत प्रश्न काय होईल की शेवटी हा ओबीसी प्रवर्ग हा केंद्र सरकारने ठरवलेला प्रवर्ग आहे, संविधानानुसारचा हा प्रवर्ग आहे. मग ह्या प्रवर्गामध्ये कुणबी हा पहिल्यापासून आहे. गॅझेट लागू केल्याने काय झालंय की ते गॅझेट लागू झालं म्हणजे जे मराठे ज्यांच्याकडे कुणबी नाही तुम्ही सिद्ध करा, म्हणजे दाखले मिळायला सोपी प्रोसिजर झाली. आज मलाही समजा मी अप्लाय केलं की बाबा मिलिंद पवार, मी मराठा आहे आणि मला कुणबीचं सर्टिफिकेट मिळावं आणि मी जर त्या अनुषंगाने पेपर सबमिट केले तर मला कुणबीचं मिळणार, म्हणजे मी ऑटोमॅटिक ओबीसी मध्ये गेलो. त्यामुळे न्यायालयात जरी ते गेलं तरी शेवटी कुणबी हा पहिल्यापासून ओबीसी मध्ये. आणि मला असं वाटतं कालच्या GRला म्हणजे प्राइम ऑफिस सकृतदर्शनी आता तरी कुठला धक्का लागणार नाही असं एक वकील म्हणून माझं प्राथमिक निरीक्षण आहे. पण याच बाबीवरून मराठा समाजातले नेते सुद्धा कालच्या GRवर आणि जरांगे पाटलांच्या आंदोलन मागे घेण्यावरती टीका करतायत. त्यांचं असं म्हणणं आहे की जर कुणबी लोकांना ही म्हणजे मराठ्यांना त्यांनी काही कागदपत्र दिली की त्याच्यानंतर कुणबी प्रमाणपत्र मिळतच होतं. आता फक्त ती प्रोसिजर सोपी झाली, याच्या पलीकडे काय हातात पडलं नाही. विनोद पाटील ना, ज्यांनी न्यायालयात लढाई लढली होती, हा, तर त्यांचं तर म्हणणं आहे की यांनी म्हणजे टाचणी एवढा पण फरक पडणार नाही या GRमुळे. आता शेवटी कसं आहे की हैदराबाद गॅझेटचा अभ्यास, निजामशाही, कुणबी, मराठा याचा पूर्ण उहापोह, त्यांची संख्या, हे सगळं त्या गॅझेट मध्ये आहे. सातारचं गॅझेट, कुणबी, मराठा याचा सोहळा पूर्ण उहापोह त्या गॅझेटमध्ये. म्हणजे मराठे म्हणजे कोण, कुणबी म्हणजे कोण, मराठे हेच कुणबी आहेत किंवा जे कुणबी तेच मराठे आहेत, याचा सरळ सरळ अर्थ काढायला आता 2 गॅझेट ऍप्लिकेबल झाले. म्हणजे मराठा समाजाकडं, आता समजा मी पण मराठा आहे पण माझ्याकडे कुणबीचं नव्हतं, पण त्या गॅझेटनुसार मी जर सिद्ध केलं तर मला ते इझी झालं, कारण त्याला एक सपोर्टिंग एवढंच आता गव्हर्नमेंटचा कालपासून तो लागू झाला, जो पूर्वी नव्हता. पूर्वी पण त्यांनी ते अध्यादेश काढले होते की जे कुणबी त्यांना ते देऊन टाका. पण हळूहळू आता मनोज जरांगेंची मागणी आहे की तुम्ही सरसकट लागू करा. सरसकटवर अभ्यास गव्हर्नमेंटचा चालू आहे. 15 दिवसात, महिनाभरात ते जेव्हा बाहेर येईल आणि कालचा अध्यादेश हे तेव्हा दोन्ही एकत्र होतील, निश्चितपणे मराठा समाजाला त्याचा फायदा होईल, एक वकील म्हणून मला असं वाटतं. या सगळ्या घडामोडींनंतर आत्ताच्या पुरता तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न हा थोडासा शांत झालेला असा दिसतोय आणि या पुढच्या काळात देखील सर्वसाधारण समाजाची एकूण शांतता आणि सौहार्द कायम राहावं अशीच सदिच्छा व्यक्त करूया आणि आजचा भाग संपवूया. धन्यवाद सर.